नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अपूर्वा बलदेव दोघेजण बोलत असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की बलदेव तू एक काम कर, आमच्या वरिष्ठांशी तू जरा बोलून घे. ते लोक आकाश आणि भूमीबद्दल काय बोलतायत ते बघ, म्हणजे मला तशी आता वाटचाल सुरू करावी लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो बलदेव आता तिला हो म्हणत असतो. तेवढ्यातच एक मुलगा येतो आणि म्हणत असतो की दादा आम्हाला देणगी देता का, आमच्या इथे अनाथ आश्रमाला देणगी द्या. तेव्हा बलदेव म्हणतो हो देतो ना देणगी. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते अरे बलदेव लगेच काही देणगी द्यायला तयार झालास, आधी पेपर वाचून तर घे, नक्की अनाथ आश्रमालाच पैसे हवेत ना, बघ जरा. तेव्हा बलदेव म्हणत असतो अपूर्वा अगं अनाथ आश्रमासाठी कुणी खोटं बोलून देणगी घेणार नाही, मला माहिती आहे ना. तेव्हा इथे आता तो लगेचच पैसे द्यायला तयार होतो. तेव्हा बलदेवचं नाव विचारलं जातं, त्याला सही करायला सांगितली जाते. तेव्हा तो मुलगा म्हणतो दादा 3 पेपरवरती सही कर. एक पेपर आमच्याकडे राहील संस्थेमध्ये, दुसरा शाळेमध्ये जाईल आणि तिसरा पेपर रेकॉर्डला राहील. तेव्हा इथे 3 पेपरवरती आता सही करण्यात आलेली असते. तेव्हा अजून एक दुसरा मुलगा तिथे येतो आणि तो सुद्धा त्याच्याकडून देणगी घेतो आणि त्यालासुद्धा 3 पेपरवरती सह्या करायला सांगतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता खूपच हुशारीने पौर्णिमाने बलदेवच्या सह्या मिळवलेल्या असतात आणि त्या मुलांना गिफ्ट्स दिलेले असतात आणि ते पेपर आता अपूर्वाला परत केलेले असतात. अपूर्वा म्हणते वा पौर्णिमा वा, तुझ्या हुशारीने आज इथे प्रॉपर्टी पेपरवरती सह्या मिळालेल्या आहेत. आज खऱ्या अर्थाने मी इथे भूमी आणि आकाश यांना रस्त्यावरती आणले. खऱ्या अर्थाने माझा बदला आज पूर्ण झाला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते आकाश बलदेव दादाला आपण कॉल नाही करू शकत, कारण ती अपूर्वा बलदेव दादा बरोबरच असेल. आपण एक काम करूया का, मानसीला कॉल करूया, मानसी आपलं बोलणं ऐकून घेईल. अथर्व नाही घेणार, कारण तो आपल्यावरती खूप जास्त चिडला होता. तेव्हा आपण एक काम करूया, मानसीला फोन करूया. पण मानसी आता फोन उचलत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते आपण एक काम करूया का, पौर्णिमाला फोन करूया. आकाश म्हणतो पौर्णिमाला फोन करणं रिस्की आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते अरे आता बदलली आहे ती, तू फोन कर ना तिला आता कशामध्येच इंटरेस्ट राहिलेला नाही आहे, तुला माहिती आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वाला नाही पण पौर्णिमाला कॉल केलेला असतो. पण आता अपूर्वापेक्षा पौर्णिमा डेंजरस आहे. आकाश भूमीला कुठे माहिती असतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते अननोन नंबरवरून कॉल आहे. ती म्हणते कोण बोलतं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की अगं पौर्णिमा मी भूमी बोलते आहे, मी तुला काय सांगते ते शांतपणे ऐकून घे. हे बघ बलदेव दादाजवळ कॉन्टॅक्ट होत नाही आहे, तू बलदेव दादाला आमचा निरोप दे. तेव्हा पौर्णिमा म्हणते पण भूमी तू जेलमध्ये आहेस ना, मग तू फोन कुणाच्या मोबाईलवरून केला आहेस. भूमी म्हणते आम्ही जेलमधून पळालो आहे. तेव्हा तू एक काम कर, तू आम्हाला भेटायला ये, मी तुला लोकेशन पाठवते आणि आम्ही जे काही तुला सांगू ना तू निरोप तू जरा बलदेव दादाला दे. तेव्हा पौर्णिमा म्हणते आता कुणालाही फोन करू नकोस, मला फोन केला आहेस ना, मी लगेचच तिथे येते तुला भेटायला आणि बलदेवला जो काही निरोप द्यायचा आहे तो सुद्धा देईन. तेव्हा प्रेक्षकांनो जे लोकेशन पाठवलेलं असतं त्या लोकेशनवरती आकाश भूमी दोघेजण आलेले असतात. त्यानंतर ही बातमी आता अपूर्वाला सुद्धा सांगितलेली असते की गोडाऊनमध्ये इथे आता बरोबर भूमी आणि आकाश येणार आहेत. तेव्हा लगेचच त्या ठिकाणी अपूर्वा आपल्या टीमला पाठवते. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी आकाश म्हणत असतात की पौर्णिमा अजून कशी नाही आली, येव्हाना तिने यायला हवं होतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की आज मी यांना सोडणार नाही आहे, आज मी यांना गोळी घालणारच. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते आई अहो दिसाल तुम्ही त्यांना आणि सगळं काही होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा भूमी विचारत असते की ही जागा कुठली आहे. आकाश म्हणतो हे आपलं जुनं गोडाऊन आहे, इथे कुणी येऊ शकणार नाही. आणि तेवढ्यातच भूमी आकाशवरती रागिनीने गोळी चालवलेली असते आणि ते दोघेजण जेव्हा मागे वळून बघतात की गोळी कुणी चालवली तेव्हा तिथे पोलीस आलेले असतात. तेव्हा ते लोक आल्यानंतर भूमी आकाश आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. ते लोक म्हणत असतात हे बघा आता आम्ही तुम्हाला चारी बाजूने घेरले, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा भूमी आकाश म्हणत असतात की सर हे बघा आम्ही गुन्हेगार नाही आहोत, रागिनी पटवर्धन जिवंत आहे, आम्ही सांगतोय ना, प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा.
तेव्हा पोलीस त्यांच्या जवळजवळ आता चालत येत असतात आणि त्यांना इथे पकडणार. तेवढ्यातच आकाश त्यांच्या हातातली पिस्तूल आता उलटी करतो आणि स्वतःकडे घेतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, साहेब प्लीज, मी खरंच सांगतोय, आम्ही काही केलेलं नाही आहे, तुम्ही प्लीज आता मागे व्हा, प्लीज मागे व्हा तुम्ही आता. तेव्हा ते म्हणतात, हे बघा, कायदा हातात घेऊ नका, गुपचूप तुम्ही सरेंडर करा. तेव्हा आकाश म्हणतो, अजिबात नाही, जोपर्यंत मी सिद्ध करत नाही की रागिनी पटवर्धन जिवंत आहे तोपर्यंत काहीही झालं तरीसुद्धा आम्ही सरेंडर होणार नाही. तेव्हा आकाश भूमी आता बंदूक घेऊन तिथून आता पळालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश म्हणत असतात, आता कुणीही नाही आपल्या मागे, कुणी नाही आपल्या मागे, कसं बसा, आपण स्वतःला वाचवले भूमी. तेव्हा भूमी म्हणते, पण आकाश, मला एक गोष्ट कळत नाही आहे, आपल्यावरती गोळी कुणी चालवली? पोलीस तर आपल्याला नंतर दिसले ना, मग आपल्या आधी तिथे कुणी आलं होतं का आपल्याला मारण्यासाठी? आणि बरोबर त्याच ठिकाणी त्याच लोकेशनला पोलीस कसे काय आले? तेव्हा आकाश म्हणतो, मला वाटते ही बातमी पौर्णिमानेच दिली असेल. पौर्णिमा या लोकांना सामील असेल का? ती नक्कीच असेल. मला तर वाटतं भूमी, पौर्णिमा रागिनी आत्यालासुद्धा सामील असेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आपलंच चुकलं, आपण तिला फोन करायलाच नको होता. ती कधीच बदलणार नाही आहे भूमी, कधीच बदलणार नाही आहे ती आपल्या बाबतीत. तिने आपल्याला किती आणि कसा कसा त्रास दिला आहे हे आपण कसं काय विसरलो? का तिच्यावरती विश्वास ठेवला? पौर्णिमाला फोन करायलाच नको होता, तिनेच पोलिसांना सांगितलं असेल आणि कदाचित रागिनी आत्यालासुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने पौर्णिमाला बरोबर ओळखलेलं असतं. आकाश म्हणत असतो की आपण तिला आहे ना फोन करायलाच नको होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजणं म्हणतात, काहीही झालं तरीसुद्धा आता आपण इथे अजिबात कुठलीही रिस्क घ्यायची नाही. आपल्याला आता पौर्णिमावरती बारीक लक्ष ठेवावं लागेल. ती कुठे जाते, कुणाला भेटते? कदाचित पौर्णिमावरती लक्ष ठेवलं तर आपण रागिनी आत्यांपर्यंतसुद्धा पोचू, असं आता भूमीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव एका व्यक्तीला भेटायला आलेला असतो. ते सर आकाशला पर्सनली ओळखत असतात. ते मॅनेजर म्हणत असतात की सर, आकाश महाजन यांना मी खूप आधीपासून ओळखतो. त्यांच्यासारखा माणूस गुन्हा करूच शकत नाही. त्यांच्यावरती जे काही आरोप करण्यात आलेत ते चुकीचे आहेत हे मला माहिती आहे. त्यांच्या गुडविल मुळेच मी तुम्हाला मदत करायला तयार झाले. तेव्हा बलदेव म्हणतो, थँक्यू सो मच. तेव्हा इथे आता काही रस्त्यांचं फुटेज हे आता बलदेवला बघायचं असतं. ज्या तारखेला भूमी आकाशला अरेस्ट करण्यात आली होती त्या तारखेचं फुटेज आता इथे दाखवायला सांगितलेलं असतं. त्याच रस्त्याने बरोबर रागिनी पटवर्धन डोक्यावरती पदर घेऊन चालत असते आणि तेव्हा बलदेव तिला बघतो. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की चेहरा तर दिसतच नाही आहे, फक्त बॅकसाईड दिसते आणि चालण्यावरून, शरीरयष्टीवरून ही बाई रागिनी पटवर्धन आहे हे तर आता सिद्ध झाले. म्हणजे आकाश आणि भूमी जे काही बोलत आहेत ते खरंच आहे. रागिनी पटवर्धन जिवंत आहे. निदान मला लीड तरी मिळाले. तेव्हा आता अजून एक फुटेज त्याला बघायचं असतं ज्याच्यामध्ये रागिनीचा चेहरा दिसत नसतो, पण आता दुसऱ्या फुटेजमध्ये तिने चेहऱ्यावरती पदर घेतलेला असतो आणि तिथे एक गाडी येते आणि ती गाडीमध्ये बसून आता निघून जाते. बलदेव म्हणत असतो, बस आता ही गाडी कुठे कुठे जाते ते मला चेक करावं लागणार आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, मला लीड मिळाली आहे ना, रागिनी पटवर्धन जिवंत आहे हे समजलं आहे ना, आता मी रागिनी पटवर्धनपर्यंत कसाही पोचणार म्हणजे पोचणारच. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की तुम्ही मला मदत केलीत त्यासाठी खरंच खूप थँक्यू. मला हे पुढचं फुटेज दाखवलं त्यासाठीही थँक्यू. जरी मला या फुटेजमध्ये चेहरा दिसत नसला तरीसुद्धा ती बाई रागिनी पटवर्धन आहे हे मला कळले. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो, आता काहीही झालं तरीसुद्धा अपूर्वाला आकाश भूमी यांना सोडावंच लागेल. आता हे फुटेज दाखवलं तर ती म्हणेल की ह्याच्यामध्ये रागिनी पटवर्धनचा चेहरा कुठे दिसतोय आणि मग ती म्हणेल की हे सुद्धा आकाश भूमीचंच कारस्थान आहे, खोटं फुटेज तयार केले. तेव्हा आता रागिनी पटवर्धनला पकडूनच तिच्यासमोर उभं करायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश भूमी आता रात्रीचे चालत असतात. फोन स्विच ऑफ झालेला असतो आणि तेवढ्यातच इथे भूमी आणि आकाश दोघेजणं चालून चालून थकलेले असतात. 2 दिवस त्यांच्या पोटामध्ये ना अन्न असतं ना पाणी. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, पाय दुखतोय का तुझा? तू बस इथे थोडा वेळ बस. मलासुद्धा आता भुकेने व्याकुळ व्हायला झाले आहे. 2 दिवस आपण पाणी किंवा अन्न काही खाल्लेलं नाही आहे. धावपळ करायला ताकद तरी कुठून आणायची? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश माझ्या पायाला हिसका बसला रे एकदम, पाय दुखतोय माझा.
तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी काय करायचं आता. भूमी म्हणते की मला तर आपल्या क्षितिजाची आठवण येते रे. आपली पोरगी 2 दिवस आपल्यापासून दूर आहे आणि आपल्याबद्दल ती काय विचार करत असेल. कधी एकदा तिला भेटते, तिला मिठी मारते, असं झालं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश भूमी दोघेही आता टेन्शनमध्ये असतात. तेव्हा भूमी म्हणत असते किती दिवस आपण पळत राहायचं, झडत राहायचं. सांग ना, पोलीस आपल्यावरती सगळीकडून लक्ष ठेवून आहेत. कुठून येतील आणि आपल्याला पकडतील अशी भीती वाटत असते मला. आपण जर पोलिसांच्या पुन्हा ताब्यात गेलो तर आपण रागिनी पटवर्धनला कसं काय पकडायचं. आणि मग रागिनी पटवर्धन जिवंत आहे या गोष्टीवरती सुद्धा कोणी विश्वास ठेवणार नाही. आपल्याला सरळ जेलमध्ये टाकून देतील. तेव्हा भूमी म्हणत असते आकाश, काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर पौर्णिमावरती लक्ष ठेवून आपल्याला रागिनी पटवर्धनपर्यंत पोचायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो भूमी, नको काळजी करू. आपण आता पोलिसांच्या ताब्यात काही जायचं नाही. आपल्याला इथे स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंच आहे. रागिनी पटवर्धनने आतापर्यंत आपल्याला खूप त्रास दिला, पण आता मात्र आपण तिला पुरून उरायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजणं टेन्शनमध्ये असतात या गोष्टीसाठी की जर त्यांना पोलिसांनी पकडलं तर इथे अपूर्वाने आधीच सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स बंद करून ठेवलेत. अपूर्वाने अशी फिल्डिंग लावून ठेवली आहे की आकाश भूमीला कुणीच मदत करणार नाही. तिला काही फरक पडत नाही रागिनी पटवर्धन जिवंत आहे की नाही. तिला फक्त आकाशकडून आपला बदला घ्यायचा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाने हे सगळं मुद्दामून केले. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटतं की आमच्यासमोर आता कुठलाही मार्ग उरलेला नाही आहे, तेव्हा तेव्हा तू इथे धावत येतेस आणि आमची मदत करतेस. या वेळेलासुद्धा तुझ्या मदतीची खूप गरज आहे का आम्हाला. प्लीज तू ये आणि या एवढ्या मोठ्या संकटातून आम्हाला बाहेर काढ. प्लीज आमची मदत कर आई. असं आता देवी आईजवळ मागणं भूमी आणि आकाश हे दोघेजणं आता मागत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, एक आता बाई तिथे आलेली असते, त्या म्हणजे जोगतीन माई. जोगतीन माई तिथे आलेल्या असतात. भूमी म्हणते माई तुम्ही इथे. तेव्हा माई म्हणत असते की तुमची आई योगेश्वरीवरती, देवी आईवरती खूपच जास्त श्रद्धा आहे ना. मग आई आपल्या भक्तांच्या मदतीला नेहमीच धावून येत असते, जशी ती आता तुमच्या मदतीला धावून आली आहे. तेव्हा इथे भूमी आकाशकडे ती बघते आणि म्हणते काय झालं, कुठल्या विचारांमध्ये आहात तुम्ही. तेव्हा अजिबात काळजी करू नका, जे काही असेल ते मला सांगा, मी तुमची मदत करेन. तेव्हा इथे आता भूमी आकाशला माईंनी मदत केलेली असते. भूमी आकाशने चेंज केलेलं असतं आणि इथे भूमीने आता जोगतिनीचा सगळा गेटअप केलेला असतो आणि आकाशलासुद्धा तिने आता कपडे बदलायला दिलेले असतात आणि एक माकड टोपीसुद्धा दिलेली असते, जेणेकरून त्याच्यामध्ये त्याचा फेस संपूर्णपणे कवर होईल. आणि भूमीने तर इथे साडीच नेसलेली असते जोगतिनीची. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, दोघे आता निदान ओळखू तरी येत नसतात जास्त पद्धतीत. थोडे थोडे ओळखू येत असतात पण जास्त नाही. भूमी इथे जोगतिनीच्या वेशामध्ये आपला पदराने तोंड झाकू शकते. त्याचबरोबर आकाशने सुद्धा आता थंडी असल्यामुळे कानटोपी घातलेली असते. तेव्हा जोगतीन माई म्हणतात की देवी आईचा आशीर्वाद आहे तुमच्याबरोबर, तुम्ही या संकटातून नक्की बाहेर पडणार. तेव्हा आकाश आणि भूमी म्हणतात की तुमचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये भूमी आकाश दोघेजण क्षितिजाला भेटायला आलेले असतात. मानसिक क्षितिजाला बाहेर घेऊन आलेली असते आणि तेवढ्यातच आता अपूर्वा आलेली असते. अपूर्वा म्हणते चला गुपचूप दोघेजण सरेंडर व्हा. तेव्हा भूमी म्हणते नाही, अजिबात नाही. काही झालं तरी रागिनी पटवर्धन जिवंत आहे हे सिद्ध केल्याशिवाय आम्ही सरेंडर करणार नाही. तेव्हा अपूर्वा अजिबात ऐकायला तयार नसते. तेव्हा इथे मानसी आता खूपच छान काम करते. मानसी अपूर्वाचा हात पकडते आणि वरती करते आणि म्हणते जा जा ताई आणि भाऊजी, लवकर तुम्ही पळून जा. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश चल लवकर, आणि दोघेजणं तिथून आता पळून जातात. मानसीमुळे इथे आकाश आणि भूमी दोघेजणं आता वाचलेले असतात, कारण ती आता अपूर्वाचे दोन्ही हात आता वरती करते आणि तिला थांबवते. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने आता आकाश आणि भूमी दोघेही तिथून निसटून जातात, कारण त्या दोघांनाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रागिनी पटवर्धनला शोधायचं असतं आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो मानसीने अपूर्वाचे हात पकडून वर केलेले असतात. तेव्हा इथे भूमी आकाश आलेले असतात. तिथे आता रागिनी पटवर्धनचा फोटो लागलेला असतो. ते दोघेजण आतमध्ये जाऊन बघतात तर काय, इथून आता दरवाजा उघडून रागिनी पटवर्धन बाहेर आलेली असते. तेव्हा आकाश आणि भूमी म्हणतात की आत्या तुम्ही इथे, आत्या तुम्ही इथे म्हणाल्यानंतर रागिनी त्यांच्याकडे बघते आणि आता तिचा पर्दा फाश झालेला असतो,
कारण त्यांनी तिला आता समोरासमोर बघितलेले असते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन त्यांच्याकडे बघते, पण तिच्या चेहऱ्यावरती अजिबातच भीती नसते. तेव्हा इथे आकाश भूमी यांनी रागिनी पटवर्धनला रंगेहात पकडलेलं असतं.